मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप शिवसेना गट स्थापन करणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. गट स्थापन केल्यानंतर महापौर निवडीसह इतर औपचारिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 7 दिवसांचा अवधी. वसई विरार महापालिकेसाठी भाजपकडून अशोक शेळके यांची गटनेतेपदी निवड. बुधवारी होणार नगरसेवकांची गट नोंदणी. वसई विरार महापालिकेमध्ये भाजपचे 43 नगरसेवक. नागपूर महापालिकेतील भाजपच्या 102 नगरसेवकांची गट नोंदणी उद्या होण्याची शक्यता. सभागृहातील महत्त्वाच्या पदांबाबतचा निर्णय गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे घेणार. धाराशिवमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा तिकीट वाटपावरून रात्री उशिरापर्यंत गोंधळ. तिकीट वाटपामध्ये घोळ झाल्याची प्रताप सरनाईक आणि राजन साळवींची कबुली. शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप नाही तर शिवसेना नेते अजित पिंगळेंनी चुकीच्या पद्धतीने वाटले. सरनाईकांचा खुलासा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम मशीनच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. जनतेच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी वंचितचा लढा. लातूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. औसाचे माजी आमदार दिनकर मानेंचा पक्षाला रामराम. सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये झाला प्रवेश. कुणी कितीही वल्गना केल्या तरी आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंनी तो भक्कम केला. गणेश नाईकांनी केलेल्या टीकेवर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. राजकारणामध्ये वैयक्तिक पातळीवर टीका करायला नको. विजय शिवतारेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेवर मंत्री इंद्रनील नाईक यांची प्रतिक्रिया. जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार. पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं अजब वक्तव्य. आपण राहत असलेल्या भागाची अनावश्यक बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन. मार्चमध्ये म्हाडाच्या 3000 घरांसाठी लॉटरी, तर याच कालावधीमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे 4000 घरांची ही लॉटरी काढली जाणार अशी माहिती. मुंबईतील वांद्रे न्यायालय, बीकेसी, म्हाडा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ये-जा करणाऱ्यांसाठी बांधलेल्या स्कायवॉकचं बांधकाम पूर्ण. आजपासून स्कायवॉक खुला होणार. 680 मीटर लांबीच्या स्कायवॉकवर 14 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. मुंबई लोकलच्या हार्बर लाईनवर आजपासून एसी लोकल धावणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान 14 एसी लोकलच्या फेऱ्या. नाशिकमधून निघालेला आदिवासींचा लॉंग मार्च आज राजूर बहुला या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेनं रवाना. ध्वजवंदन करून भारत मातेचा जयघोष करत आदिवासी बांधवांची मुंबईच्या दिशेनं. नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या आदिवासींच्या शिष्टमंडळाची उद्या सरकारसोबत बैठक. जेपी गावित यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये महाजनांचं मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन. मोर्चा मुंबईत आणू नका असंही आवाहन. मुंबईमध्ये शूटिंगच्या नावाखाली तरुणीची फसवणूक. अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप. व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितल्यानंतर जीवे मारण्याची धमकी. संतानगर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. कल्याण पश्चिमेमध्ये पोलीस लाईनमधील जप्त गाड्यांना मोठी आग. कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केटच्या मागील बाजूला पोलीस लाईन जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागल्यामुळे परिसरात धुराचे लोट. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. परिस्थिती नियंत्रणात. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपूरच्या वेळाहरी परिसरामध्ये कापसानं भरलेल्या ट्रकला आग. चालकानं समयसूचकता दाखवत ट्रक रस्त्याच्या शेजारी उभा केल्यामुळे अनर्थ टळला. मात्र आगीमध्ये शेतकऱ्यांचं 4 लाखांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरातील सुभाष पेठमध्ये एका घराला भीषण आग. आगीच्या विळख्यामध्ये सापडल्यामुळे 2 जण गंभीर जखमी झाले असून घराचंही मोठं नुकसान. प्रजासत्ताक दिनी साताऱ्यातही आत्मदहनाचा प्रयत्न. शेतकरी आणि गरिबांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळेंचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी घेतलं ताब्यात. महिलेसह कुटुंबाचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न. हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाची तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्यामुळे महिलेचा संताप. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न. फ्रेजरपुरा परिसरातील अमर ठाकूर यांच्या घरी 3 वर्ष घरकाम करून जमा केलेले 4,65,000 रुपये संबंधित व्यक्ती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल. कोल्हापूर पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन. पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डेमधील कविता रावण या महिलेच्या मृत्यूच्या सखोल चौकशीची कुटुंबियांची मागणी. महिलेची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशासक
इंद्रजित सिंग बिंद्रा यांचं निधन. भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर नेण्यात आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये बिंद्रा यांची मोलाची भूमिका. मालेगावमध्ये गॅसचे फुगे भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, 5 जण गंभीर जखमी. पोलिसांनी खबरदारी म्हणून चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतलं. अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं आवाहन. दक्षिणेत केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आलमे गावामध्ये अभिनेते सयाजी शिंदेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई उपक्रमाची सुरुवात. वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि वृक्षरोपांबाबत जनजागृती कार्यक्रम राबवले. तारेच्या कुंपणाला अडकलेल्या बिबट्याची तासाभरानंतर सुटका. पालघरच्या बोर्डी घोलवड परिसरामध्ये अडकला होता बिबट्या. वनविभागानं बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा स्थानिकांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.